माझ्या प्रिय ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनीनो, तुम्हा सर्वांना प्रथम मी येणाऱ्या नाताळच्या लाख लाख शुभेच्छा देत आहे. ख्रिसमस नंतर, नाताळ नंतर 2026 आपल्यासाठी आशीर्वादित वर्ष परमेश्वराने आज प्रगट करणार आहे. त्या अगोदर आजचा जो हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रमाची खरी संपूर्ण जबाबदारी आपले गावचे सन्माननीय मॅकेंजी यांनी हे आयोजन आणि ही सगळी व्यवस्था करण्यासाठी आपल्याला ज्येष्ठ नागरिकांना पुढाकार दिलेला होता. एकता पतपेढीचे सन्माननीय अध्यक्ष फ्रान्सिस लोपेस, मॅकेंजी आणि आपले सर्व ज्येष्ठ नागरिक, सन्माननीय व्यवस्था करणारी मंडळी, मी या संपूर्ण या कार्यक्रमासाठी आणि आपल्या उपस्थितीसाठी परमेश्वराला लाख लाख धन्यवाद देतो. नेहमी आपल्याला थोडीशी प्रतिकूल परिस्थिती आपल्या नशिबात आहे. जसं मोशे पुढे तांबडा समुद्र नेहमी असायचा, तसं आपल्या पुढे तांबडा समुद्र आहे. सगळी व्यवस्था आहे तर लाईट नसणार, सगळी व्यवस्था असेल तर पाऊस जास्त गडबड करणार, पण आपण मात्र स्थिर आहोत. ही अखंड देवाची कृपा आपल्यावर आहे म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो. आजच्या प्रास्ताविकात मला सर्वप्रथम जोरान आणि दुसरं नाव घेताना जड जातं, पण घेतो. दोघं पण आहे ना, जोरान. त्याचं पुढचं नाव काय आहे? न घेतलेलं बरं. न घेतलेलं बरं. तुम्ही राग मानू नका. आणि तुमचं स्थळ स्थान जे आहे ते आम्हाला माहित आहे. माणिक बोल. माझ्या प्रिय मंडळीनो, जोरान साहेब तुम्ही तसे नाहीत. असंख्य पुरस्कार घेतलेले, असंख्य नाटक म्हणून तुम्ही सेवाभावी काम केलेले, आणि आम्हाला तुम्ही आदरणीय म्हणून भोयगावात आजचा प्रथमच मला वाटतं तुम्ही इकडे आले असतील असं माझा अंदाज आहे. रस्त्यावरच बरोबर. तर जोरान साहेब, तुम्ही किती जरी चळवळीतलं, किती जरी तुम्ही कार्य केलं, तर भोयगावकरांचं प्रेम ज्याला घेता आलं नाही ते कम नशीब या शब्दात मी बोलतो. आणि आमचा ह्या ज्येष्ठ नागरिकाचा जो पुरस्कार तुम्हाला मिळणार आहे ना, तो तुमच्या हृदयात कोरून ठेवण्यासारखा आहे. तो पुस्तकात नाही, वहीत नाही, कुठेही कोरून ठेवू नका, बोलून सुद्धा दाखवू नका. तुमचा आजचा हा आशीर्वाद या काळाच्या बाजारात तुम्ही घेऊन जा, आणि दुसऱ्या वेळी काहीतरी या लोकांना द्यायला पाहिजे असं तुमच्या मनात मला माझ्या बंधूने सांगितल्याप्रमाणे 36 वर्ष 35 वर्ष तुम्ही चांगल्या स्थानात नोकरी केलेली आहे. गरीब नाहीये, गरीब बनायचं नाही आणि गरिबी दाखवायची नाही. तिन्ही गोष्टी आपल्यामध्ये ठेवायच्या. आणि आज तुमचं पावल्या भोयगावात लागलं, आणि ते देखील माणिकपूरचे. 2-3 वर्षापासून माणिकपूरची आम्ही आठवण करत होतो, पण आज खरी आठवण आमच्या हृदयात तुम्ही जागृत करून दिली की शेवटचं नाव आम्ही बोलणार नाही, जोरान साहेब म्हणून बोलणार. हालेलुया. त्याचप्रमाणे मॅक्सवेल रोज तुमचं नाव आम्ही बदललंय, बोर्डवर लिहिलंय बघा. वाईट वाटत नाही ना? नाही वाटणार, कारण हे लिहिले खरं नाव आहे तुमचं. ते मॅक्स बेक्स ते वाकडं तिकडे नाहीये, सरळ मी लिहिलेलं आहे. आणि तुम्ही त्या सरळपणात तुम्ही काम करताना भोयगावात मॅकेंजीनी चमत्कार घडवून आणला. दोघांनी तुम्ही एकत्र बोलवलं. पण अशी करमणूक करा की आमची पाठीवर कोण थाप मारत नाही, पण लोकांनी मात्र मारली पाहिजे असं काम करा. प्रेमाने काम करा. तुमची वाखाणी करण्यासारखं आहे. तुमचं नाव लौकिक आम्ही ऐकून होतो, आज आम्ही प्रत्यक्षात डोळ्याने पाहणार आहोत. त्यासाठी मी खास चहा पाण्याची व्यवस्था केली आहे. तो देखील अमृतासारखा आहे, तो घेतल्याशिवाय जायचं नाही साहेब. आता राहिले आपले मॅकेंजी. माझ्या प्रिय मंडळीला मॅकेंजी विषयी मी सांगतो की तो चांगला काम करतो, त्याला सैतानाची थोडी बाधा असते. आणि पहिल्यापासून आपल्या बायबल मध्ये लिहिलेलं आहे, मोशेला सांगा, यहोशूआला सांगा, दानिएलला सांगा. सांगा म्हणजे तिकडे गेल्यानंतर, पण त्याच्यामध्ये सैतान काम करणार.
तसे आम्ही सगळेजण चांगले काम करतो. त्याच्यात मॅकेंजी आम्हाला फाउंडर आहे. प्रत्येक वेळी आम्हाला लहान वय असून मार्गदर्शन करणारा पुढाकार मात्र त्यांचा मोठा असतो. मी पूर्ण धन्यवाद देतो. असंच मॅकेंजी प्रेम तुझ्या वयाच्या 80व्या वर्षापर्यंत करावं असं मी देवाकडे प्रार्थना. जास्त काही बोलत नाहीये, आपलं वेळ झाली आहे. ज्यासाठी आपण त्याला बोलवलं त्याच्यासाठी मी सगळ्यांची क्षमा मागून आपल्या कार्याला सुरुवात करावी असं आवाहन करतो. मॅकेंजी 2 शब्द बोलावे.